गावठी कासव. मित्रांनो आता टीसी आलेला इकडे आणि आता भूषण पण माझी कन्फर्म तिकीट आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. तिकीटचा अजून पत्ता नाही, कन्फर्म तिकीट. जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. तर आज आपण चाललोय उज्जैनला. अचानक प्लॅन झाला आणि आपल्या सोबत अचानक आता एक 10 मिनिटापूर्वी आपला भूषण पण रेडी झालाय. तर भूषण आणि मी दोघंच चालू. प्रत्येक टायमाला आपला ग्रुप असतो. असं बघायला गेलं तर मला आज म्हणजे ही ट्रिप सोलो ट्रॅव्हल करायची होती, पण भूषण म्हटला की येतो मी पण. अचानक तर तो एक 10-15 मिनिटात रेडी होऊन आता आलाय. तिकीट पण एकच आहे आणि आता बघू कसा ऍडजस्टमेंट होतं. टीसी सोबत करू किंवा एक तात्काळमध्ये तिथे जाऊन आता झाली तर ठीक आहे. तर आपण नेरळवरून निघालोय. आता एक 5:15ची ट्रेन आहे आणि ती जाईल आपल्या कल्याणला 6 वाजेपर्यंत आणि तिकडनं नंतर आपली आहे दौंड इंदोर एक्सप्रेस 6:30 वाजता. तर आपली तिकीट कन्फर्म झालेली आहे, पण आता विषय असा तर भूषणचे तिकीट कन्फर्म होईल का नाही किंवा टीसी आपल्याला अरेंज करेल. तर बघूया कोण झाली तर चांगली गोष्ट नाही तर एकच येतो, दोघांना अरेंज करण्यात येईल. तुम्हाला पूर्ण मी जर्नी दाखवणार आहे. मी पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघ. चला आता भेटतो तुम्हाला कल्याण स्टेशनला आपले एक्सप्रेस आल्यावरती. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय कल्याण स्टेशनवरती आणि ट्रेन आपली एक 10 ते 15 मिनिटं उशीर आहे. तर आता बघू, आपण वेट करतो त्याचा. आणि त्यात दुसरं ऑप्शन पण नाही आपल्याकडे, थांबावं लागेलच. आता ट्रेन आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि भूषणची सीट जर का कन्फर्म होते का नाही, तोच मोठ्या बिचाराच्या तोंडावरती टेन्शन आहे. जर का बघू आपण आता होते का नाही, काहीतरी करू. त्याला झोपायला जागा देणार आपण काहीतरी, म्हणजे खाली चादर बिदर टाकू, पण काहीतरी करू आपण. काय बोलता काका बोलतात काहीतरी करू आपण. तर बघू, तुला ट्रेन आली की दाखवतो तुम्हाला. आणि नंतर आपला सीटचा विषय करायला लागला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सीट आपण अरेंज करण्यामध्ये एकदम मास्टरच आहेत, पण आज बघू आपली माझी काम येते का नाही. चला आपण आता ट्रेनमध्ये बसलो आणि एक अर्धा तास गाडी होत होती आणि समजा पण आपण ॲडजस्ट केलेलं आहे बाजूला. आता बघू टीसी आल्यानंतर काय सेट होतं का नाही, तर मग एका सीटवर झोपावं लागेल. चला आपण तो काय माझी कन्फर्म तिकीट आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. तिकीटचा अजून पत्ता नाही. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे उज्जैन स्टेशनवरती आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. आणि आपली ट्रेन आता ही जाणार इंदोरला आणि आपण इकडनं निघणार उज्जैनमध्ये. आता थोडा रूम बुक करू आणि पुढचा तुम्हाला दाखवतो कसं काय प्रवास असणार आहे आपला. चालू आहे ना. मित्रांनो, आपली तयारी झालेली आहे. आता आपण हॉटेलमधून निघतोय आणि पहिले महाकालेश्वर मंदिरात जाणार आहे. तिकडनं दर्शन घेऊन बाकी नाश्ता करणार आणि नंतर पुढचा प्रवास. तर पहिले तुम्हाला महाकाल महाराजांचं दर्शन देतो आणि नंतर पुढचं दाखवतो. चला तर भेटू पुढे. वीडियो बनाए चंदन लिखते वाला कौन है ये गाड़ा फालतू स्टॉप में
बघू कसं गेलं. तर मित्रांनो आपण आता टिका लावून झालेला आहे आणि आता आपण निघालो दर्शनाला. बघू किती टाइम लागतोय. गर्दी तर काहीच नाही आहे. सामान चप्पल रख दो. पुढं बघू आता काय काय, कारण काहीच गर्दी नाही आज. ऑफ सीझन लावलं. फर्स्ट टाइम असं झालंय की उज्जैनला आलो आणि काहीच गर्दी नाही लागत आहे. तर नो इकडं फ्री ऑफ कॉस्ट चप्पलचं स्टँड आहे. तर आपण इकडे चप्पल काढून जर का तुम्हाला पास काढायचा असेल, गर्दी असेल तर पास काढू शकता. जर का गर्दी नसेल तर बिना पासचा पण चांगला दर्शन होतो. आणि आज गर्दी नसल्यामुळे आम्ही काय पास काढणार नाहीत. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूचा परिसर एकदम शांत आणि चांगला आहे. भूषण काय बोलतो? काहीतरी बोल रे. तर मित्रांनो आपलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण आता कॉरिडॉर फिरणार आहेत. तुम्हाला दाखवतो. दर्शन पण एकदम चांगलं झालं आहे कारण गर्दी नव्हती एवढी आज जास्त. श्री महाकाल. तर मित्रांनो आपलं एक नंबर दर्शन झालेलं आहे. आता आपण महाकाल महाराजांचं दर्शन घेऊन इकडच्या बाजूची मंदिरं पण आहे, कारण आपण ज्याच्या आधी आलो आहे ते सर्व श्रावणामध्ये आलेलो आहे. तर इथे बाजूला एक 10-12 मंदिर आहेत. त्या मंदिराचं पण दर्शन घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पाठीमागे. तर आता आम्ही पुढचा आता एक नाश्ता करू आणि पुढे जाऊ निघूया. चला. गोरी बाबा बघू शकता आपण इथे. जय श्री महाकाल. तर आपण आता नाश्ता मागवलेला आहे मसाला डोसा. त्याच्यानंतर आपण बाकीचा प्रवास करणार. तर मित्रांनो आपण आता निघालो इकडनं. रिक्षा केलं, इलेक्ट्रिक ऑटो, आणि 350 रुपयामध्ये आपली सवारी फिक्स केलेली आहे. पहिल्यांदा एवढ्या कमी सवारीमध्ये केलेलं आहे. त्याच्या आधी 400 बोललो होता. आता याला आपण 350ला पडलो. काय बोल रहा है क्या? चलो पता है मुझे, मेरा इसमें वीडियो में ले रहा हूँ मैं उसको. आपण आता आलो गड कालिका माता मंदिरामध्ये. शक्तिपीठामधला हा एक मंदिर आहे बघा, बघू शकता. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन देतो, कारण गर्दी नसल्यामुळे आपल्याला दर्शन लगेच होईल 1-2 मिनिटांमध्ये. 1-2 मिनिटं वेट करा आणि आईचं दर्शन घ्या. मंदिराची प्रवेशद्वार आहे समोर. गड कालिका.
ये देखो अपने गुड्डू भैया अभी किधर लेके जा रहे हो? काल भैरव चलेंगे। उसके बाद मंगलनाथ। ओके चलो। गुड्डू भैया बहुत डेंजर गाड़ी चलाते हैं, हमको डर थोड़ा लगता है। आस्ते चलो भाई। आस्ते आस्ते चलाओ रे। चलो। गढ़कालिका माता की जय। तर मित्रांनो आपण आता आलोय काल भैरव मंदिराच्या बाहेर उभे आहेत आपण. तुम्ही बघू शकता मंदिर इकडनं एक दिसतो आपला, पण झाडा असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. एक 3-4 वर्षापूर्वीच्या टायमाला मी आलेलो इकडे. त्या टायमाला आपल्याला इथे फक्त दारूचे शॉप, वाईन शॉप दिसायचे. पण आता मंदिरा परिसरामध्ये सर्व दारू विक्री बंद केलेली असल्यामुळे आता इकडे फुलं आणि भाई इधर वो दारू किधर मिलता है? 8 किलोमीटर दूर। वो इधर चढ़ाने के लिए भगवान को हाँ, इधर चढ़ाने के लिए। इधर नहीं मिलेगा क्या अपने को? क्यों यार बंद हो गई है। ऐसा क्यों? पर करो कुछ तो. 1 अप्रैल से बंद हो गई है, गवर्नमेंट ने बंद कर दी। गव्हर्नमेंटने बंद केलं. गवर्नमेंट तर आपण ऐकलं तिथलं दुकानदारांना विचारलं तर गव्हर्नमेंटने आता दारू बंद केलेली आहे. त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट मुलं न घेता डायरेक्ट दर्शनाच्या लाईनीत जाणार आहेत. आणि इथे पण गर्दी भरपूर दिसते आपल्याला. बघू आता किती टाइम लागतो आपल्याला. चलो. 50 रुपए लड्डू बचा। लड्डू जैसा ही है रे तू. हा पूर्ण काल भैरव मंदिर परिसर. हा काल भैरव मंदिराचा मेन एंट्रन्स. केंद्रीय जेल. आणि हा आता समोर आहे आपल्या मंगलनाथ मंदिर. इकडे आपण आतमध्ये पूजा असल्यामुळे बाहेरूनच निघणार आहे. चला हाती. जर का उज्जैनला आले असाल तर या आश्रमामध्ये नक्की या. महर्षी संदीपनी आश्रम, कारण याच्यामध्ये खूप भारी आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये गेल्यावर. त्याचा पैसे टाकले ना, पैसे तरंगतात वरती, आणि पैसे तरंगले ना मग ते आपण घरी घेऊन यायचं. बघा आता इथं दिसतात बघा, तरंगलेले पैसे दिसतात बघा आपल्याला. इथे आपण आता 14 विद्यांचा दाखवलेला इकडे. बघू आपण. आपल्या समोर आता गोमती कुंड आहे. त्यामध्ये इथे पूर्ण मासे बघा, मासे बघा, मासे गल टाकला ना आज भेटतील. नुसती शिवडी आहेत. हे देखो इधर से 64 विद्या त्यांचा इकडे त्यांनी. बुलाओ उसको ना, क्या बोल रहा है? टोटल 64 आहेत. आता 7 पर्यंत पोहोचलो. पूर्ण शेणाने बनवलेलं आहे. काचा
इथं बघा कासव. गावठी कासव. हुशार. हा एकच नंदी असा आहे का तो उभा आहे. बाकी सर्व नंदी बसले. हा कशी आता वाजले 3 आणि आपल्याकडे भरपूर टाइम आहे. म्हणजे एक उज्जैन आपलं कव्हर कधीच झालेलं आहे आणि आपल्याकडे अजून 2-3 तास आहे. तर आपण परत एकदा चाललोय. हा तर आपण परत चाललो आता महाकाल दर्शनासाठी. दर्शन घेतो आणि नंतर थोडा कॉरिडॉर पण तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढचं काय करणार ते सांगतो. चला आता आपण जो चाललोय तो दुसऱ्या गेटने चाललोय. आधी जो गेलो तो वेगळा गेट होता, आत्ताचा वेगळा गेट आहे. तर बघा हा मंदिर आपल्या समोरच आहे. चला मी गर्दी काहीच नाही, आजूबाजूला कोणीच नाहीत माणसं. तर मित्रांनो आपण आता उज्जैन पूर्ण फिरलेलो आहे आणि आता एक शेवटचं जेवणार आहे तिथं. तर वाजले जवळजवळ 5:30-6 झाले आणि एक अर्ध्या तासाने आपली ट्रेन. आता आपण जेवणार आहेत आणि निघणार आहेत. जर का ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू अशा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय महाकाल.